बापरे एस मिळाले गईला. तर लेट्स सी, मी पण जाऊन बघते डॉक्टर काय बोलतात काय नाही, हे सगळं मी तुम्हाला पुढे सांगेलच. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल वल्फो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर यस, आता वाजले इव्हनिंगचे 6:30 आणि आम्ही चाललो आहे बाहेर एका ठिकाणी. आम्हाला नेमिंग सेरेमनीचं इन्व्हिटेशन आहे, आम्ही तिथे जातो आहे. रिलेशनमध्येच आहे तिकडच्या साईडला. हां, आजीला सोडायला सुद्धा चाललो आहे. आई मम्मीला आम्ही सोडतोय आता विकाकडे, बिकॉज मम्मी आज जाणार आहे भंडाऱ्याला. काय परत घरी येईल. हां, आजी परत येणार आहे. आजीला म्हणून जाऊच नको. जाऊच नाही. काल रात्रीपासून इनफॅक्ट जियाना मम्मीच्या मागे लागले की तू जाऊ नको. पण ह्यावेळेस मम्मी होती, मला भरपूर असा आराम झालेला आहे. आणि मला असं वाटतं मी जाड सुद्धा झाली. बिकॉज आधीचे व्हिडिओज बघितले आणि आता हे जे 8 दिवसाचे व्हिडिओ बघते ना, त्यात लिटरली असे गालावर आलेत. बिकॉज मी एकही काम केलेलं नाहीये. मग सगळे कामं मम्मीने केले, मला असा आराम झालेला आहे. मला सुद्धा. हा, प्रणवला सुद्धा. उद्यापासून बॅक टू रुटीन. असं आहे. पण आता घरी गेल्यावर मम्मीला सोडल्यानंतर घर असं शांत वाटणार आहे, स्पेशली ते रूम है ना. आणि जियाना मला प्रचंड त्रास देणार आहे. नाही. गुड गर्ल. तर येस, कधीच जियाना कधीच त्रास नाही देत. हा, पण जियाना सोबत भरपूर असा वेळ स्पेंड करायला मिळाला जस्ट बिकॉज ऑफ मम्मी. कारण की ती सगळं घरचं मॅनेज करायची, तर तेवढा वेळ मला शांततेत बसून हिला सुद्धा देता आला. अदरवाईज ते सगळं नाही होत है ना ग. हा काय, हा बोलायचं आहे तुला? हा बोल. फ्रेंड्स. हा चाललंय. आणि मग त्याच्यानंतर पुढे कुठे जातो हे जियाला माहिती नाही आहे. तर कोण असणार आहे आणि कुठे जाणार आहे हे तर तुम्हाला पुढे समजेलच. तर चला, ब्लॉग शेवटपर्यंत बघायला विसरू नका. इथून पुढे काय होईल हे तुम्हाला इन डिटेल आम्ही सगळ्या गोष्टी शेअर करू. विका म्हण जोरात. विका म्हण ना. ती इथून पुढून दिसेल. तिला जोरात आवाज दे तू आधी. विका म्हण. विका येते का? विका खाली गेली ना, बघितलं ना तू. विका जियानाचा रिझल्ट आहे वाटते विकाचा. बापरे एस मिळाले गईला. सोडून झालेला आहे. आणि आता आम्ही चाललो आहे नेमिंग सेरेमनीला. लग्नाला नाही चाललो जियाना, आम्ही लग्नाला नाही चाललो. जियानाला असं वाटतंय की लग्नाला चाललो. छोट्या बेबीचं नाव ठेवणार आहे बेटा तिथे. काय झालं जियाना? भेटला बाळ दिसला आणि मग काय म्हणशील? मम्मी वगैरे हे भंडाऱ्याला गेले. खरंच त्यांच्यासोबत खरंच तो वेळ जो होता तो अतिशय सुंदर आम्ही स्पेंड केला. मला क्रिकेटमुळे मी भरपूर बिझी होते त्यासोबत ऑफिसचं वर्क, बट काल मी त्यांच्यासाठी वेळ काढला आणि आम्ही भरपूर ठिकाणी शॉपिंगला वगैरे गेलो आणि भरपूर एक ऑफिशियल कामंसुद्धा होते, ते सुद्धा आम्ही पूर्ण केले. चला तर मग आता आम्ही जातो आहे बाहेर. दीपालीचा जो हेअरफॉल आहे तो थोडा एक्स्ट्रीम लेवलवर गेलेला आहे, तर तिला मी क्लिनिकमध्ये घेऊन जातो आहे. तर कुठल्या क्लिनिकमध्ये घेऊन जातो आहे तुम्हाला मी पुढे सांगतोच. पण त्या अगोदर जाऊ आईबाबांकडे. दीपाली तिथे फ्रेश होईल, त्यानंतर आम्ही जियानाला तिथे ड्रॉप करू आणि मग तिथनं मग निघू क्लिनिकसाठी. पिशवी घेते का जियाना? कशाला घेते मी? ही बॅग घेतली ना. त्यात तिचं बॉल आहे आणि क्रेयॉन्स आहेत.
बघा आज पूर्ण कम्प्लिटली ऑइल लावून आहे आणि इकडनं ती कलेक्ट करत आहे ब्लाऊज. डीमार्टमधून आणलं. अच्छा काढणार सामान काढणार. आता छान अशी आंघोळ झाली आहे, मी रेडी झाली. इथलं बेसाचं पाणी खूप चांगलं आहे. म्हणजे कॉर्पोरेशन आई बाबांकडे कॉर्पोरेशनचं पाणी आहे आपल्याकडे आणि बोर आहे. आमच्याकडे बोरचं पाणी आहे आणि त्याचा TDSच 400 आहे. त्याच्यामुळे 800 केस झालेले आहे सध्या तरी. तर येस, पाण्याचा ना खरंच खूप मोठा रोल प्ले करतो हेल्थ वाईज, हेअरसाठी पण आणि स्किनसाठी पण. इकडे आंघोळ केली की अशी स्किन एकदम ब्राईट वाटते. आणि तिथे गेल्यावर असं वाटतं ना की आंघोळच नाही केली. तसा मी वाटत आहे. तरी पण सॉफ्टनर लावलेलं आहे आम्ही घरात एका वॉशरूममध्ये. स्टील ते तेवढं इफेक्टिव्ह नाही वाटत आहे जेवढं वाटायला पाहिजे. बिकॉज ओरिजिनलच असतं. हां, 1.5 वर्ष झालं आहे आणि 1.5 वर्षापासून माझा हेअरफॉल सतत होतो आहे. माझ्या स्टॉपच नाही झाला. किती सारे मेडिकेशन्स घेतलेले आहे मी. Omega-3 स्टार्ट केलं. आयर्न डिफिशियन्सी असेल तर मी त्याच्यासुद्धा टॅबलेट्स घेतल्या. बऱ्याच अशा टॅबलेट्स घेतल्या. डाएटमध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी ॲड ऑन केल्या असतील. त्याचं काहीच असर होत नाही आहे मला असं वाटत आहे. आणि आता जर काळजी नाही घेतली तर अक्षरशः आता टकला ऑलरेडी दिसायला लागली आहे माझी टकली, तर अजून वाढायला नको. त्याच्यामुळे आता मी जाते त्रायामध्ये आणि तिथे रोशुताई सुद्धा 1 महिन्यापासून ट्रीटमेंट घेते. तिला बराच इफेक्ट दिसतोय तिच्या केसमध्ये. म्हणजे फरक आहे, भरपूर असा फरक आहे. तर लेट्स सी, बघू. इथे नंदनवनला त्याचं एक मोठं स्टोअर क्लिनिक आहे आणि 1-2 ब्रांचेस अजून आहेत. इन डिटेल मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांचा ॲड्रेससुद्धा मेन्शन केलेला आहे. जर तुम्हाला कोणाला हेअर लॉस, हेअर रिलेटेड जे सुद्धा प्रॉब्लेम असेल तुम्ही त्यांच्यासोबत जाऊन कन्सल्ट करू शकता. तर येस, सी बघू आता. डॉक्टरकडे जाऊन बघते की कसं आहे, काय आहे एक्झॅक्टली, काय इश्यू आहे ते सगळं आपण फाइंड आउट करू. पोस्ट प्रेग्नन्सीचं पण आहे पण त्यांचे जे प्रोडक्ट ठेवलेले आहेत ना, त्यात सगळ्या गोष्टी जे आपल्या किचनमध्ये अवेलेबल असतात ना, जसे पम्पकिन सीड्स वगैरे, ते सगळं मेडिसिनमध्ये, सगळ्या गोष्टी किचनमध्ये अवेलेबल असतात. पण आपण ते घेत नाही. त्यामुळे मेडिसिन सप्लिमेंट थ्रू आपल्याला घ्यावं लागतं. आधीच्या लोकांचं बरं होतं, सगळं खायचं. त्रायामध्ये कन्सल्ट केलेलं आहे. इन डिटेल मी तुम्हाला घरी गेल्यावर सगळं सांगेल. आता आम्ही चाललो आहे डीमार्टमध्ये. थोडंफार सामान घ्यायचं आहे, ते घेऊ आणि मग त्याच्यानंतर जाऊ आईबाबांकडे. बिकॉज आज आईंनी स्वयंपाक केलेला आहे, आम्ही तिथेच जेवणार आहे. संध्याकाळी बाहेर जायचं आहे म्हणून आज काही स्वयंपाक केला नाही. मी माझी घाई खूप झाली. काल रात्री उशिरा झाला झोपायला, 12 वाजले. सोसायटीमध्ये सगळे फ्रेंड्स खाली बसले होते, तर मग आम्ही तिथेच बसलो. प्रणव जियाना छान असे क्रिकेट खेळले तिथे काल, त्याच्यामुळे भरपूर असा वेळ गेला. तर कालचे जे इव्हनिंगचे कामं होते ते काहीच झाले नव्हते, म्हणून ते आज सकाळी उठून गेले. आणि जियानाचा टिफिन मी तिला दिलेला आहे बनवून, फक्त आमच्या दोघांचा आई स्वयंपाक बनवून. तर आम्ही आता घरीच जाऊन जेवण करू. आणि थँक्यू, खूप मोठासा चुना लावला आहे मी प्रणवला. 8 मंथचं पॅकेज घेतलेलं आहे आणि सगळे एकच पैसे भरायचे होते. घेऊन गेली का मला तू? म्हणून घेऊन गेली तुला, तर मी एकटी येऊ शकत होती ना. याच्याच मागे लागली, तू चल ना, तू चल ना. चल, माझे पैसे वाचले आता त्यात. बिकॉज मला ऋषुताईने थोडी आयडिया दिली होती की त्याचं बजेट म्हणजे एक्झॅक्ट काय राहील आणि कुठपर्यंत जाऊ शकते. म्हणून अशा वेळेस नवरा पाहिजे. हे सगळे खर्च नवऱ्याने केले पाहिजे. जर तुम्हाला आता दीपाली तुमच्यासोबत रिव्ह्यू शेअर करेलच यूज केल्यानंतर 2-3 महिन्यामध्ये. जर तुम्हाला काही डिटेल्स वाटतं तर नक्की आम्हाला कमेंट करा. मी नक्की पॅकेज विथ पॅकेज तुम्हाला तिथे जाण्याची गरज नाही पडणार. आम्ही त्या कमेंट्समध्ये तुम्हाला सांगून देऊ की आम्हाला ओव्हरऑल किती खर्च लागला आणि काय लागला.
तर चला, आणि आज आम्ही आलो आहे म्हणजे जिथे मी माझ्या लग्नाच्या आधी ज्या एरियामध्ये राहायची, मी नंदनवनला राहायची, तर आमचं इथे घर होतं. आणि हा एरिया बिलकुल असा नव्हता जसा आता दिसतोय. एकदम टॉल बिल्डिंग्स आणि काही वेगळंच वाटतं एकदम. चेंज पूर्ण रिकामी राहायचा हा एरिया, की असं म्हणजे रात्रीचं 7 नंतर यायला वगैरे पण भीती वाटायची ह्या रोडवर, आणि कोणीच नसायचं बाहेर. आणि आता इतकी वर्दळ आणि इतकी गर्दी आहे बाहेर की बिलकुल आपल्या एरियासारखं वाटतंय मला आता. हा ते असा ब्रिज वगैरे काहीच नव्हतं, एक सिंगल छोटासा रोड होता आणि खूप शांत असायचं. आता कुकरेजाने जास्तच डेव्हलप झालाय कुकरेजामुळे हा एरिया. बिल्डर्स मोठे आले तर मार्केट येतच. तर काही वर्षांमध्ये असं वाटतं ना की नागपूर हे एक वेगळं नागपूर राहणार आहे. चेंज होते सगळं, म्हणजे ह्या लास्ट 10 इयर्समध्ये जरा जास्त झालं. ड्रास्टिकली चेंजेस होते नागपूरमध्ये. मेट्रो सिटी म्हणू शकतो. म्हणजे हे सगळं आता हा जो इन्फ्रास्ट्रक्चर आहे, ह्या सगळ्याचे नवीन नवीन ब्रँड्स नागपूरमध्ये, ते पुढे बघ, याचा फायदा आपले पोरं घेतील. पोरांना जास्त फायदा होईल या सगळ्या गोष्टींचा. मला असं वाटतंय मुंबई पुण्यासारख्या सिटीमध्ये जायची गरज नाही पडणार. पडायलाही नाही पाहिजे तेच तर. जिथे जन्मलो त्या शहरात मोठं झालं पाहिजे. बिकॉज प्रत्येकांना आपल्या सिटीशी खूप प्रेम असते. जसं प्रणवला नागपूर आम्ही कधी सोडलंच नाही. 1.5 वर्षासाठी सोडलो. सोडलं होतं, परत जायचं होतं आम्हाला, पण आता नको वाटतं. पण बघू फ्युचर मध्ये कसं काय होतं. लावणार तिथे गाडी, जागा आहे ना. नाही 2 व्हीलरचीच पार्किंग आहे. हे डीमार्ट सुद्धा आता बनलेलं आहे, इथे ते पण नव्हतं, काहीच नव्हतं. पुढे मिळेल ना, पुढे जागा आहे, खूप जागा आहे. छान अशी शेड बनवलेली आहे. चांगलं आहे, हे चांगलं केलं रे. अच्छा, यांनी अंडरग्राऊंड पार्किंग नसेल काढली प्रणव, म्हणून त्या डीमार्टला तसं. हा दे, मी ट्रॉली साईडला करते ती, तू गाडी लावून दे इथे. चला तर फायनली पोहोचलेलं आहे डी मार्ट. छान इथे शेड्स टाकलेले त्यांनी, मस्त गाडी तिथे आपली पार्क झालेली आहे. बॅग का घेतली का? त्यांना पॅक करायला द्यावं लागेल. पहा आता. आमची झियाना तर नाही, पण आमची दीपाली नक्की खाते चीज पॉपकॉर्न. झियाना खातच नाही या गोष्टी. सगळ्यात हेल्दी तर तिची लाईफस्टाईल आहे का. तर इतकं सामान आम्ही घेतलेलं आहे बकेटमध्ये. आज पोछावाल्या बाईनी कंप्लेंट केली, काय बकेट तुम्ही यूज करत आहे, तर त्यामुळे आम्ही घेतली न्यू बकेट. देऊन देशील उद्या तिच्या हातामध्ये. चलो. ऊन तर इतकी भयानक आहे, अरे बापरे. चला. A few moments later. छान झाली वड्याची भाजी. वडी छान झाली, मस्त. नवीन थोड्या वेळापूर्वी आम्ही घरी आलो. झियाना जस्ट झोपलेली आहे. आणि तर येस, मला तुमच्याबरोबर शेअर करायचं होतं माझा त्रायाचा एक्सपिरियन्स. आज मी कन्सल्ट करायला गेली होती तिथे त्यांच्या स्टोअरमध्ये. तर 1 ते 1.5 तास इथे मला लागला. तिथे प्रॉपर त्यांची टीम आहे जे आपले एक्झॅक्ट हेअरचा काय इश्यू आहे ते सगळं ते चेक करतात आणि मग सांगतात. तर त्या सगळ्या गोष्टी एक त्यांच्याकडे ॲप आहे, त्या ॲप थ्रू सगळ्या गोष्टी ते इन्फॉर्मेशन आपल्याकडनं घेतात आणि सगळे तिथे फील करतात. आणि त्याच्या अकॉर्डिंग आपलं हेअरचा स्टेज काय आहे, हेअरफॉलचा स्टेज काय आहे. तर माझा स्टेज 4 डिटेक्ट झालेला आहे. तर मला 8 मंथ्स लागतील टोटल ते सगळे रिकव्हरीसाठी. तर येस, तर आणि 8 महिन्याचा मी कंप्लीट असं त्यांच्याकडनं पॅकेज घेतलेलं आहे. तुम्ही दर महिन्याचे सुद्धा त्यांच्याकडनं मेडिसिन्सचा जो एक पूर्ण पॅकेज आहे
तो घेऊ शकता. पण जर आपण 8 मंथचं घेतला तर त्याच्यामध्ये थोडे 35% मला डिस्काउंटसुद्धा मिळालं. आणि जे डॉक्टरचे कन्सल्टेशन्स असतात एव्हरी मंथचे ते सगळे त्या पॅकेजमध्ये फ्री होते. तर म्हणून मग मी ते घेतलं. जर तुम्हाला प्राईस वगैरे काही जाणून घ्यायची असेल तर मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये इन डिटेल सगळ्या गोष्टी शेअर करेल. तर मी ऑर्डर प्लेस केलेला आहे. त्यांनीच त्यांच्या ॲप थ्रू ऑर्डर प्लेस करून दिलेला आहे. तो ऑर्डर मला रिसीव्ह होईल. तर त्यात काय काय प्रोडक्ट्स आहे मी हे सगळं तुमच्याबरोबर शेअर करेल इन डिटेल. तर बरेच लोकांचे रिझल्टसुद्धा मी तिथे बघितले. खूप लोकांना असे छान असे रिझल्ट आलेले आहेत. आणि माझ्या बहिणीनेसुद्धा तिथनंच 1 महिन्यापूर्वी ट्रीटमेंट घेतलेली होती. तर सेम इश्यू होता तिचा आणि माझा. माझ्यापेक्षा तिचे केस जरा जास्त विरळ होते, पण 1 महिन्यामध्ये बऱ्यापैकी तिचा हेअरफॉल थांबलेला आहे आणि हेअर ग्रोथसुद्धा स्टार्ट झालेली आहे. तर तोच रिझल्ट बघून मी सुद्धा घेतली. आणि मला जसं मी तुम्हाला सांगितलं की आमच्याकडे बोरवेलचं पाणी आहे, त्याचं TDS खूप जास्त आहे, प्रमाणात आहे. त्याच्यामुळे हार्ड वॉटरनी केस सगळे खराब होत होते. तर आईबाबांकडे सुद्धा हेअर वॉश केला मी. त्यांच्याकडे नळाचं पाणी आहे, बट स्टील तिथे सुद्धा हेअरफॉल व्हायचाच माझा. इट मीन्स की इंटरनलीच बॉडीमध्येच काहीतरी कमतरता आहे. आणि आफ्टर बेबी बऱ्याच अशा गोष्टी असतात की बॉडीमध्ये बऱ्याच गोष्टी चेंज होतात जे आपल्याला कळतसुद्धा नाही. मी प्रॉपर माझी केअर घेतलेली आहे. प्रॉपर मेडिसिन्स म्हणजे जियाना झाल्यानंतरसुद्धा मी 8 ते 9 महिन्यापर्यंत सगळे टॅबलेट्स मी घेतलेल्या होत्या स्टील. तर हेच असं होतं आणि हे प्रत्येकांसोबत होतं. जसं आपण स्किनची केअर घेतो तर स्किन चांगली दिसते, तशी हेअरची सुद्धा केअर करावं लागेल तर हेअरसुद्धा छान दिसते. तर लेट का ना असो पण ते झालं आज. आता 6 तारखेपासून माझं सगळं किट येईल ट्रायाची आणि मग तिथून माझं 8 मंथची जर्नी ही स्टार्ट होणार आहे. तर मी ताईचं बघितलं तर मला बिलीव्ह आहे आणि आय होप की 8 महिन्यात हे सगळं इथे भरून निघेल. तुम्हालासुद्धा ह्या माझ्या यूट्यूब जर्नी थ्रू दिसणारच आहे, समजणारच आहे. आणि तर येस, हे होतं त्रायाचं. आणि आता थोड्याच वेळात, आता वाजले 4, थोड्याच वेळात आम्ही आता बाहेर जाऊ. तर ते कुठे आणि कोणाबरोबर उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. तर उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका. ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा.